ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् प्रतिपदं संस्कृतं इयत्ता 10वी धडा 14वा त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आपण आता अभ्यास करणार आहे. महोदया किम कार्यम करोति. महोदया ज्या सुरुवातीला होत्या त्या काय काम करतात. तर उत्तर आपण पाहिलं व्यवस्थापन प्रशिक्षका रूपेण कार्यम करोति. पुढचा प्रश्न होता केन माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति. काव्य माध्यमेन म्हणजे कुठल्या माध्यमातून एखाद्या विषयामध्ये प्रवेश सोपा होतो तर काव्यांचा अभ्यास केल्यानंतर काव्य माध्यमेन. व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथस्य नाम किम. तर आपण पाहिलं होतं अष्टाध्यायी. अष्टाध्यायी काय हे एक नाव आहे. अष्टाध्यायी पुस्तकात दिलेलं आहे वरती. पुढे समीरः किम अधिकृत्य संशोधनम करोति. समीर कशाला धरून कशाला शिकून धड्यांचा अभ्यास करतोय. तर आपण पाहिलं होतं समीरः कुठे गेला बाबा. दोन विषयांचा तो अभ्यास करतोय ही ते आहे उत्तर. संस्कृत व्याकरणस्य संगणकशास्त्रम किंवा संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम अधिकृत्य संशोधनम करोति. उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. पुढे प्रसादस्य संशोधन क्षेत्रम किम. प्रसादचं संशोधन क्षेत्र कुठलं आहे. तर बघा प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम हे काय आहे त्याचं संशोधन क्षेत्रम आहे. पुढे तनुजायाः व्यवसायः कः. तनुजाचा व्यवसाय काय आहे. तर तनुजा तिचा व्यवसाय पार्श्वनिवेदनम. उत्तर कसं लिहिणार तनुजायाः व्यवसायः पार्श्वनिवेदनम. पुढे शब्दोच्चारणस्य अभ्यासः केन भवति. शब्द उच्चारणाचा अभ्यास कशामुळे होतो. तर पाठामध्ये गेलतं श्लोकांमुळे. बघा श्लोकादीनाम संस्कृत श्लोकादीनाम पठनेन. मग काय उत्तर आहे संस्कृत श्लोकादीनाम पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. अशा प्रकारे माध्यम भाषया उत्तर. मराठी भाषेतून उत्तर द्यायचंय कुठलं संस्कृताध्ययनम अन्य क्षेत्रेषु कथम उपयुक्तम. संस्कृताचा अभ्यास करणं हे इतर क्षेत्रांमध्ये कसं काय उपयोगी आहे. तर आपण पाहिलं की रामायण महाभारत यामधून काय लोक मॅनेजमेंट शिकतात. अर्थशास्त्र कौटिल्य याच्यातून काय शिकतात इकॉनॉमिक्स लोक शिकतात. भरत मुनींच्या याच्यातून काय नाट्य म्हणजे नाट्यशास्त्र नाटक अभिनय कसा करायचा ते शिकतात. अशा प्रकारे संस्कृतचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय आहेत उपयोग आहेत. काही लोक संशोधन करतात गणितामध्ये. प्रश्न निर्माणम श्लोकेशु. आता श्लोकेशु कुठली विभक्ती आहे सप्तमी विभक्ती. मग बहुवचन मग केशु. बघा मया मया ही तृतीय विभक्ती आहे. अहम आवाम वयम माम मा आवाम अस्मान नंतर मया मग केण कह कौके केण. शालायाम मग बघा स्त्रीलिंग शब्द आहे शाला. कस्याम बिकॉज का के काहा काम के काहा कस्याम. परिषदी परिषदी म्हणजे ही सप्तमी विभक्ती आहे परिषद. मग कस्याम कारण की स्त्रीलिंग शब्द आहे परिषद. परिषद कस्याम. शाखायाहा रमा रमायाहा षष्ठी विभक्ती असल्यामुळे कस्याहा. मग जर आपल्याला हा शब्द ओळखता आला जो अंडरलाईन केलेला आहे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे आहे की आहे शेवटी त्याच्यावरून आपल्याला कह कऊ के आपल्याला सहज सांगता येईल. पुढे समानार्थ शब्द बघा अवगतम ज्ञातम एक सुगमः सुलभः दोन भाषा भारती आणि संशोधनम अनुसंधानम. अनुसंधान करायचं संशोधन रिसर्च करायचा. भाषा म्हणजे काय भारती भारती म्हणजे भाषा असाच अर्थ होतो त्याचा. विरुद्धार्थ शब्द लिहायचे आता निरुत्सुका. मित्र आणि मित्र आणि त्याचं काय येईल शत्रवः.
कारण की मित्राने प्लुरल आहे म्हणून शत्रुः सद्गुरुः गुरु गुरवः. उत्सुकाः, उत्सुकाचं काय येईल? उत्सुक असतात निराशाः, निराशाः किंवा निराशाः दोन शब्द देतो किंवा निरुत्सुकाः, निरुत्सुकाः दोन शब्द. विदेश, विदेशचा विरुद्धार्थी काय? स्वदेश, स्वतःचा देश. विदेश म्हणजे दुसऱ्याचा देश. अशा प्रकारे आता संधी, काही संधी आपण शिकलेलो आहेत, काही संधी आपल्याला शिकायच्या आहेत. सगळे ज्या दिवशी असतील त्या दिवशी संधी शिकूया. जनैही रपी, आता रत्व संधी आपण शिकलेलो आहे. ही रत्व संधी जनैही प्लस अपि, विसर्गाच्या मागे आ सोडून स्वर आहे. अधुना एव वृद्धी, पुढच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे वृद्धी संधी. अधुना प्लस एव, अधुनैव. सर्वेपि, हे पण आपण पूर्वरूप संधी आहे ते शिकणार. सर्वे प्लस अपि पण हे आपल्याला माहिती आहे. ओच्या पुढे आल्यानंतर अचा काय होतो? एस द्विखंड होतो. तसंच एच्या पुढे पण आल्यानंतर होतो. ही संधी आपण शिकलेलो आहे आधी. विदेशे शु गुणसंधी, सॉरी यणसंधी. विदेशेषु प्लस अपि, ऊचा झाला व. कस्मिन प्लस अपि ही संधी आपल्याला शिकायची. भरपूर संध्या शिकायच्या आहेत. कस्मिन प्लस अपि, कस्मिन अपि असं का होतं तर बघायचं नंतर. हम्म. सूचनानुसारम, नाही सातवं राहिलं आपलं. सातवं काय आहे बघा, सोपं आहे. विशेषण विशेष लावायचे. हम्म. बहवः, बहवः श्लोकाः, खूप सारे श्लोक. सुगमः विषय प्रवेश, सोपा विषयातील प्रवेश. एका महिला, एक बाई. शास्त्र विषयकान ग्रंथान. आता विशेषण विशेषमध्ये काय आपल्याला माहिती आहे? सेम विभक्ती सेम वचन. सहाय्यकरम ज्ञानम. उत्तमः अभ्यासः. आणि उत्सुकाः जनाः, खिचडी झाली सगळी. उत्सुकाः जनाः. अशा प्रकारे सुद्धा पाहिलं. समजलं नाही तर विचारा, परत सांगेन. कृतीनुसारम, आता हे जरासं अवघड आहे. इथं आपली ग्रामरची टेस्ट होते खरं तर. अहम, मग काय लिहिणार आपण? अहम वयम रामः रामः स्नातकः स्नातकाः. मधला शब्द तसा असेल. वयम वाणिज्य शाखायाः स्नातकाः. बहुवचन आपण केलं अहमचं वयम. विधिलिंग लकारे, आता करोमीचं काय येतं? अहम अध्ययने यत्नम कुर्याम. विधिलिंग लकार. पूर्वकाल निष्कास्य, पूर्वकाल आपल्याला काढून टाकायचं. सह महोदयम गत्वा, उपगम्य काढून टाकला पण जाऊन. मग किंवा डायरेक्ट असतं, पण मला हा प्रश्न कळालेला नाहीये, पण ठीक आहे. पूर्वकाल निष्कास्य, जाऊन वदतो. गच्छती आणि वदती, कदाचित असं आय डोंट नो. पूर्वकाल सांगणार या ठिकाणी काय आहे? उपगम्य आहे. मग ते उपगम्य आपल्याला काढायचे. मग उपगम्य काढून एकतर आपण गत्वा लिहू शकतो, जाऊन. किंवा मग गच्छती वदती, जातो आणि बोलतो असं. बघूया, त्याचं काय एवढं इम्पॉर्टंट जास्त नाहीये, पण तो प्रश्न मी कळून घेईन नंतर. ठीक आहे. अपि भवती संस्कृतम पाठयती. भवतीच्या जागे काय लिहायचे? त्वम. मग त्वम लिहिल्यानंतर पाठयते जागे काय येईल? गच्छसी. त्वम पाठयसी. का बरं? कारण की त्वम आलंय. त्वम म्हणजे मध्यम पुरुष. मग जर पठती असेल तर पठसी होतं. मग पाठयतीचं काय होईल? पाठयसी. बघा आता हे थोडस अवघड आहे. पदवी अपि प्राप्ता मया, अहम पदवीम अप्राप्नोत.
आता कसं समजणार हे शिकावंच लागणार आहे. प्रयोग म्हणजे एकतर कर्तरी आहे किंवा कर्मणी. हे वाक्य कर्मणीमध्ये आहे. मग मी कर्मणीचं कर्तरी केलं, मयाचं केलं अहम, आणि प्राप्ताचं केलं अप्राप्नोत, अप्राप्नो, अप्राप्नो, अप्राप्नुवन, वम, अप्राप्नुवम, असं त्याचं होणार. कारण की अहम आहे म्हणून. चेक करतो नंतर, ठीक आहे. कारण की प्राप्नोती किंवा अलभत सुद्धा येईल. नाही, हेच येणार. प्राप्नुवम, प्राप्नोमी, अप्राप्नोमी, ठीक आहे चला. एकवचने परिवर्ते, सोपं आहे. एक वचन रामाहाचं होतं राम, छात्रहाचा होईल छात्रः, आणि शक्नोती. आता मी बाकीचं लिहित नाही, फक्त कर्ता आणि क्रियापद लिहितो. बाकीचं मध्ये सारखंच येईल. संस्कृतम पठितुम सेमच येणार. छात्रः संस्कृतमपि पठितुम शक्नोती. लोटलकारे, लोट लकारामध्ये लिहायचे वयम. त्याच्यामुळं पाची लकारांमध्ये आपल्याला चालवता यायलाच पाहिजे, नाहीतर कसं होणार. कार्य वयम कार्यरता हा संतु स्म, असं एवढंच येणार. अस्तु स्ताम संतु स्म येणार फक्त. श्याम, वयम श्याम, हे विधिलिंग डकारामध्ये. वयम स्म, एक मिनिट द्या मला. हा, स्म बरोबर आहे. बरोबर आहे. मला सुद्धा डोकं लावायला लागते एवढं हे त्यांनी दिलेले खतरनाक. पुढचा भाग तर आता देवालाच माहिती तुला समजेल का नाही, पण मी लिहिणार आहे. ठीक आहे. त प्रत्यय, तवतू प्रत्यय आणि तव्यत प्रत्यय, शत्रू प्रत्यय, चार प्रत्यय आपल्याला शिकायचे ज्यावेळी सगळे एकत्र असतील त्यावेळी. मग आता या ठिकाणी काय येईल ते मी लिहितो. समजलं तर ठीक, नाहीतर आहे असं कॉपी करून घे. पुढे आपण बघूया. पृष्ठ, पृष्ठवान, पृष्ठ, हे काय आहे, त प्रत्यय आहे, पृष्ठ. ठीक आहे. पृष्ठव्य, पृ पृष्ठ, पृष्ठव्य, हे काय आहे, कृत्या म्हणजे तव्यत प्रत्यय आहे. पृष्ठव्य आणि पृच्छन त्यांनी दिले. रतः, मग इथे काय येणार, रतवान. इथे काय येणार, रम, रमे, अरे बापरे, हा रममाण, रममाण. आता शत्रू काय शानच काय शिकवल्यानंतरच कळणार आहे, असं नाही कळणार. रममाण ह, ठीक आहे. आता फक्त लिहून घ्या. क्रू धातू, त प्रत्यय, कृत. त वरून तव तू काढायला सोपं आहे. कृतवान, जसं रत, रतवान, कृत, कृतवान, सोपं आहे. आणि कुर्वाण, पुढे आरूढ, आरूढ किंवा चला आरूढ. तिथं पण कृतः पाहिजे, पृष्ठ पाहिजे, ठीक आहे. आरूढ, आरूढ, आरोढव्यम, 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 आरोहण. लिखित, हे सोपं आहे. लिखितवान, पुढे लिखन, शत्रुप्रत्यय. सेवितवान, सेवितव्यः. इकडे काय येणार आहे, शानच प्रत्यय, सेवमाणः. अशा प्रकारे सेवमाणः. चार प्रत्यय आपल्याला शिकायचे. त्याच्या आधी बरंच काय शिकावं लागणार आहे. सोपं नाहीये हे जेवढं दिसतंय तेवढं. फक्त ते कठीण आहे हे कळलं पाहिजे, मग अभ्यास करतो माणूस. रब्ध, रब्धवान, रब्धव्यम, काय येणार, रब्धव, रब्धव्यः, ठीक आहे. आणि रभमान. मुच, मुचचं होतं मुक्त, मुक्त, इथे होणार मुक्तवान.
आणि मोचनीय ते ठीक आहे. ज्ञात इथं होणार ज्ञात. तरी त्यांनी सोपे सोपे जे फेमस आहेत तेच तुम्हाला सांगितले. ज्ञातव्य आणि ज्ञायते इथं होणार ज्ञायमान. न्याय न्यायमाण जाणण्यास योग्य. पाच त प्रत्यय होतं पीतः. तव तू प्रत्यय होणार पीतवान. पेय पिबन. प्रविष्टवान. हा त प्रत्यय सोपा आहे. तव तू सोपा आहे. माहिती असेल तव तू बनवायला अवघड नाही. प्रविष्टव्य प्रविशन. वद वदच होतं उक्त त प्रत्यय. उक्तवान वदनीयम या ठिकाणी होईल वदन. अशा प्रकारे तव तू आपण काही काही सोडवलेत. खरं तर ते आपण व्यवस्थित बघणारे जेव्हा आपण शिकूया पुढच्या आठवड्यामध्ये. बघा पुढे आता जालरेखा चित्रम. संस्कृत ग्रंथ. हा कुठले कुठले संस्कृत ग्रंथ आहेत? एक कौटिल्यम आहे आणि अर्थशास्त्रम आहे. पुढे काय दिलेलं आहे इथं त्यांनी? वरती काय दिलं होतं? रामायण. वरती चेक करूया एकदा. रामायण. काय काय म्हटली होती ती बया? रामायण महाभारत कीरतार्जुनीयम रघुवंशम. रामायण महाभारत कीरतार्जुनीय आणि रघुवंशम. मग काय काय लिहिणार आपण इथं? कौटिल्य अर्थशास्त्रम त्यांनी दिलेले. दुसरे त्यांना अपेक्षित आहे का? नाही. तर तेच पाहिजे त्यांना. कुठले कुठले? चार लिहायचे फक्त आपल्याला. एक आहे रामायण. 10च मिनिट राहिलेत. एक आहे रामायण. दुसरा आहे महाभारतम. अरे, आणि एक तिसरा आहे रघुवंशम. आपण लिहूया रघुवंशम. हे काय झाले? ग्रंथ. ठीक आहे. चार. पुढे 11वं. विश्वत परिषद सहभागीनं समीर. हा रसायनशास्त्रामध्ये कोण जाणार होतं? हा रसायनशास्त्रामध्ये मला वाटतं प्रसाद. बघा प्रसाद हा जाणार होता. अं, थांबा, काय प्रश्न आहे? हा समीर काय बनणार आहे? रसायनशास्त्र कोण आहे? लीना काय बनणार आहे त्या परिषदेमध्ये? ठीक आहे. आणि पार्श्वनिवेदिका. हम्म तर सुरुवात कुठून होते? समीर पासून. हा समीर काय बनणार आहे? हम्म डोकं चालायला बंद झालं आता माझं. हम्म तो काय करणार आहे? तर हे उत्तर लिहूया आपण. समीर संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम. त्याचं तो काय करणार आहे? सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये. पुढे प्रसाद काय करणार आहे? हा भारतीय रसायनशास्त्रामध्ये कोण आहे? तर प्रसाद आहे बघा. भारतीय रसायनशास्त्र प्रसाद आहे. पुढं लीना काय करणार आहे? भाषा विश्लेषक रूपेण साहाय्यम करोती. अच्छा, लीना भाषा विश्लेषक आणि तनुजा पार्श्व. झालं क्लिअर. हम्म समीर काय करणार आहे? समीर व्याकरणशास्त्र. संस्कृत व्याकरण.
ते. रसायनशास्त्र कोण करणार आहे? प्रसाद आणि लीना काय करणार आहे? पार्श्वनिवेदिका कोण आहे? तनुज आहे. आणि लीना काय करणार आहे? हम्म. लीना, 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 लीना. हा, भाषा विश्लेषक. लीना भाषा विश्लेषक. लीना भाषा विश्लेषक. विश्लेषिका स्त्रीलिंग आहे. तनुजा निवेदिका. बघा आता शेवटचा प्रश्न झालं मग. हा, विदेशीय जना हा उत्सुका, विदेशातले लोक काय काय अध्ययन करण्यामध्ये उत्सुक आहेत? तर आपल्याला चार शोधायचे विदेशातले. मग कुठे हा प्रसंग आलेला आहे धड्यात? बघा, विदेशी जना हा उत्सुका हा योगशास्त्र, इतिहास असं सगळं गेलं होतं ना. बघा, चार लिहायचं आपलं. त्यातलं पहिलं आपण काय लिहिणार आहे? एक आहे भारतीय तत्वज्ञान, वन. ओके, भारतीय तत्वज्ञान एक. दुसरा आहे योगशास्त्र, तिसरा आहे इतिहास, आणि चौथा आहे स्थापत्यादी शास्त्र. मग भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास आणि स्थापत्यादी शास्त्र. मग खाली कसं लिहिणार आपण ते पण लिहून टाकूया, कशाला तेवढं तरी ठेवायचंय. हम्म बघा, कुठले अध्ययन आहे? भारतीय तत्वज्ञान, भारतीय तत्व तत्वज्ञान. देन इतिहास, योगशास्त्र, योगशास्त्रस्य, योगशास्त्र अध्ययन, योगशास्त्र. नंतर आताच म्हणलो इतिहास, इतिहास, आणि शेवटचं स्थापत्यशास्त्र, स्थापत्य स्थापत्यशास्त्र यांचा अध्ययन करायसाठी काय विदेशातले लोक सुद्धा काय आहेत? उत्सुक आहेत. अशा प्रकारे आपण सगळा धडा, त्या धड्याखालचे प्रश्न उत्तर एक्सरसाइज पाहिलेले आहेत. फक्त आपल्याला प्रत्यय समजून घ्यायचे. आणि एक प्रश्नावर आपण अटकलो होतो, तो मी पुढच्या क्लासमध्ये बघून सांगेल. या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती शांती शांती.